आणखी एक घटना आज घडलेली आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांचं विमान क्रॅश झालं सकाळी 9:30 वाजता आणि त्यामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे। जवळजवळ 6 लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। ते विमान क्रॅश झालेलं आहे, प्रायव्हेट विमान होतं आणि दुर्दैवाने त्यांचं दुःखद निधन संपूर्ण महाराष्ट्रालाच अशा प्रकारचा मोठा हा धक्का आहे की अशा प्रकारे एक राजकीय नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आज ते आपल्यात नाही आहेत आणि आजच 9:30 वाजता ज्या विमानाने ते येत होते, मला वाटतं उतरताना ते विमान क्रॅश झालेलं आहे। भगवान परमात्मा त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो आणि म्हणून त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ 1 मिनिट आपण मौन धारण करायचं आहे जागेवरच। ओम शांति शांति शांति। भगवान परमात्मा त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो। राज्याकरता राजकीय क्षेत्रामध्ये मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे, सामाजिक कार्य केलेलं आहे। राजकीय क्षेत्रामध्ये फार वर्षापासून ते आहेत, बऱ्याच वर्षापासून उपमुख्यमंत्री वेगवेगळ्या सरकारमध्ये असताना ते होते आणि उपमुख्यमंत्री आजपर्यंत होते, परंतु शेवटी शरीर कधी काय प्रसंग येईल सांगता येत नाही। क्या जीवन की प्रक्रिया हाथों में लिया नहीं तेरा घास। कदाचित विमानात बसताना त्यांनी विचार केला नसेल की उतरण्यापर्यंत आपण काय घडेल सांगता येत नाही, पण जे घडतं ती वस्तुस्थिती आहे, घडलं ते मान्यच करावं लागतं। जोपर्यंत या संसारामध्ये आपण राहणार आहोत तोपर्यंत राहणार आहोत। ज्या ठिकाणी ज्या क्षणी जावं लागेल तेव्हा जावंच लागेल, मग कोणी असू द्या। धन मिळवले कोटी सवे नये रे लंगोटी। कोट्यवधी धन कमवलं तरी लंगोटी सुद्धा सोबत नेता येत नाही।